श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, उद्या 6 मार्च 2026 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी। मराठी वर्षानुसार ही वर्षातील शेवटची चतुर्थी तिथी असणार आहे आणि लवकरच गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। संकष्टी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस विशेष लॉर्ड गणेश यांना समर्पित आहे, म्हणजे गणपती बाप्पांना समर्पित आहे। संकष्टी या शब्दाचा अर्थ संकट दूर करणारा असा होतो, म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात असे मानले जाते। पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी ही 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होणार आहे। आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला चतुर्थीचा उपवास हा उद्या शुक्रवारी करायचा आहे। रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर सोडला जातो आणि म्हणून उद्या 6 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 असणार। आपल्याला या वेळेतच चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे। जर आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडून दिले तर या व्रताचं आपल्याला कोणतंही फळ आहे तर ते प्राप्त होत नाही। म्हणून चंद्राची पूजा करूनच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे। गणपतीला विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा देव मानला जातो। या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने घरात शांती, सुख आणि समृद्धी येते, तसेच सर्व संकटापासून मुक्ती मिळते। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा केल्या जातात। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या तुम्ही चतुर्थीला उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, घरातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे दूर होतील, घरात पैसाच पैसा येईल आणि घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघा, उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे। दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे। मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षाची सांगता होऊन नववर्षाला प्रारंभ होईल। येणाऱ्या नवीन वर्षात आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। प्रथमेश गणपती बाप्पा हा सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहे। संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणारा आहे। गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी काही उपाय जर आपण केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात। गणेश हे प्रथम पूजनीय मानले जातात। चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणून हा दिवस देखील सर्वश्रेष्ठ मानला जातो। या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते। श्री गणेश स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून आपण या दिवशी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला गणपती बाप्पा शीघ्र फळ देत असतात। आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उंबरठ्याला विशेष महत्त्व आहे। उंबरठा हा घराची सीमारेषाचे प्रतीक मानले आहे। आपल्या घराचं नेहमी संरक्षण व्हावं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावे, तसेच कुठलीही अदृश्य शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा हा खूप महत्त्वाचा मानला जातो। आणि जर या उंबरठ्यावरतीच आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामध्ये जी दैवी शक्ती असते किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत होत असते आणि यामुळेच आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते। कारण शास्त्रानुसार घराचा दारा उंबरठा हा जर मजबूत असेल तर कोणतीही कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकत नाहीत किंवा शत्रू हा सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये उंबरठ्याला दिले गेले आहे आणि याच उंबरठ्याचं व्यक्तीच्या जीवनावरती खूप जास्त प्रभाव पाडत असतो। आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार उंबरठ्यावरती काही प्रभावी उपाय केल्याने व्यक्तीचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात, व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक लाभ होतो आणि देवी लक्ष्मी अपार कृपा प्राप्त करते।
घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करू लागते आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये काही समस्या, अडचणी, अडथळे सुरू असतील, मुलांची प्रगती होत नाही, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, मुलं खूप हट्टीपणा करत आहेत किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत च्या आर्थिक अडचणी येत असतील, आपल्या कुटुंबामध्ये कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर हा जो मी उपाय सांगणार आहे, हा उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन असते तर ते टाकायचे आहे, थोडीशी हळद असते तर ते टाकायचे आहे आणि याने अंघोळ करायचे आहे. याने काय होते तर आपल्यामध्ये नकारात्मकता असते, वाईट शक्ती असते तर ती नष्ट होते. आपल्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती निर्माण होते. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेले तीर्थ जे आहे तर ते मुलांना पाजायचं आहे आणि बाकीचं तीर्थ हे पिण्याच्या माठामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, कारण ते तीर्थ सिद्ध झालेले असतं. त्यामध्ये एक दैवी शक्ती असते. गणपती बाप्पाची असतात ना, ते विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत. जेव्हा आपण हे तीर्थ आपल्या मुलांना देतो, त्या मुलांचा हट्टीपणा, तापटपणा हा कमी होतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यांना अभ्यासामध्ये यश मिळू लागते. म्हणून मुलांना हे तीर्थ नक्की पाजा. थोडंसं तीर्थ तुम्हाला मुलांना नक्की द्यायचं आहे. बघा, बाकीचे तीर्थ तुम्ही सोडून तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, चंदन तुम्हाला लावायचं आहे. जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे. पूजा आरती करून करायची आहे. एक दुर्वा अर्पण करायचे आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उंबरठ्यावरती करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेता, मातीचा घेतला तरीही चालेल, दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात करून त्यामध्ये लावायची आहे. एका प्लेटमध्ये थोडीशी तांदूळ ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जर मसूर डाळ असेल तर ती मसूर डाळ ठेवा, मसूर डाळ नसेल तर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवे तिथे लावण्याने देवी लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होते. आपल्या घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर त्या संकटे जे आहेत तर ते दूर होतात. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडून आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे. यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं लाल चंदन घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. जेवढ्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढ्या वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याची पेस्ट बनवून आपण ज्या प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करतो त्या पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावरती त्या वस्तूंचे लेपन करायचं आहे. उंबरठा जो आहे तर तो आपल्याला सावरून घ्यायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पांढऱ्या रंगाची रांगोळी घ्यायची आहे. आपल्या उंबरठ्यावरती दोन्ही बाजूस तुम्हाला त्या पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. आता स्वस्तिक काढताना चुकीचे काढायचे नाही. मधले 4 बिंदू, कडेच्या 4 लाईन असतात तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत. त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात, त्यालाच रिद्धी सुद्धा म्हणतात. त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होऊ शकत नाही. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते आणि म्हणून तुम्हाला या दिवशी स्वस्तिक व्यवस्थितपणे काढायचा आहे, कारण या स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांसोबतच श्री गणेशांचा वास असतो आणि म्हणूनच कोणतीही पूजा असो किंवा काही शुभ कार्य असेल तेव्हा स्वस्तिक काढून गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतरच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते. इतकेच महत्त्व त्या स्वस्तिकला दिले जाते. आता स्वस्तिक तुम्ही काढल्यानंतर त्या स्वस्तिकच्या मधोमध जिथे स्वस्तिकच्या 4 लाईन एकत्र होतात तर तो मधला बिंदू जो असतो तिथे तुम्हाला एक पूजेची सुपारी ठेवायची आहे. म्हणजेच काय तर आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही स्वस्तिकमध्ये बरोबर मध्यभागी 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे मध्ये संकष्टी चतुर्थीची जेव्हा तुम्ही या सुपाऱ्या उंबरठ्यावरती ठेवणार आहात तेव्हा त्या स्वस्तिकच्या मधोमध थोडे तांदूळ सुद्धा अर्पण करायचे आहेत. म्हणजेच आधी तांदूळ अर्पण करायचे, त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. जर तुम्ही हे स्वस्तिक रांगोळीऐवजी तांदळाने काढले तर अतिशय उत्तम म्हटले जाते, कारण तांदूळ सुद्धा माता लक्ष्मीचे कारक मानले जातात आणि श्री गणेशाचे सुद्धा कारक मानले जातात. म्हणून तांदूळ सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत.
जसे तुम्हाला जमल तसे तुम्ही काढू शकता. तांदळाने काढणे तर अतिउत्तम, रांगोळीने काढले तरी सुद्धा चालेल. आता सुपारीचे 2 प्रकार असतात. एक पूजेची वापरली जाणारी सुपारी, छोटी सुपारी, आणि दुसरी म्हणजे खाण्याची सुपारी. पूजेची सुपारी छोटी असते तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा अर्पण करायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला श्री गणेशाचे स्मरण करत प्रार्थना करायची आहे. आता बघा, सुपारी असते तर ती श्री गणेशाचे प्रतीक मानले जाते. म्हणून बघा, पूजेमध्ये जेव्हा श्री गणेशाची मूर्ती, फोटो नसतो तेव्हा सुपारीलाच आपण गणपती बाप्पाचं प्रतीक मानून पूजा करतो. इतके महत्त्व सुपारीला दिले जाते. आणि जेव्हा सुपारी आपण उंबरट्यावरती ठेवतो तेव्हा श्री गणेशाचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला कुटुंबावरती राहतो. आपल्या घरी असलेली सर्व संकटे, अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. तसेच या उपायाने देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते, धनप्राप्ती होत असते. काही सुपारी ठेवल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी काय करायचं? दुसऱ्या दिवशी सुपारी तुम्हाला उचलून घ्यायची आहे. लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो आपण कायम हातामध्ये बांधतो तर तो कलावा घ्यायचा आहे आणि तो सुपारीवरून बांधायचा आहे. आणि ही सुपारी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे. जर तुम्हाला त्या दिवशी शक्य नसेल तर नंतर केव्हाही श्री गणेशाच्या मंदिरात जाणार असाल तर तेव्हा अर्पण केली तरीही चालेल. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला उंबरट्यावरती करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुमच्या मुख्य दरवाजावरती थोडेसे सिंदूर आणि सिंदुरामध्ये थोडेसे केशर टाकून शुभ लाभ असे लिहायचे आहे. पहिले शुभ असे नाव काढायचं आहे, मध्ये स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिकच्या बाजूलाच तुम्हाला लाभ असे लिहायचं आहे. हा शब्द जर अतिशय शुभ मानला जातो. शुभ म्हणजे काय? तर शुभ म्हणजे चांगले, मंगल, पवित्र आणि सकारात्मक गोष्टी. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि चांगले कार्य होण्यासाठी शुभ हा शब्द वापरला जातो. लाभ म्हणजे काय? तर फायदा, प्रगती किंवा यश, व्यवसाय किंवा जीवनात भरभराट व्हावे यासाठी लाभ शब्द हा तर वापरला जातो. तर हिंदू परंपरेनुसार शुभ लाभ हे श्री गणेश यांचे पुत्र मानले जातात असे कथामध्ये वर्णन केले गेले आहे. म्हणून घरात शुभ आणि लाभ लिहावं अशी भावना व्यक्त केली जाते. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.